ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला पश्चिमचा पराभव भाजपाच्या जिव्हारी. पक्षांतर्गत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार. नारायणा स्कूलवर कारवाईचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा आदेश. शिक्षणाधिकाऱ्यांची मात्र टाळाटाळ. महापालिकेला 25 लाखांचा अतिरिक्त भूर्दंड. पाटबंधारे विभागाने वाढविले पाण्याचे दर. APMC मध्ये हमाल आणि ग्रेन मर्चंट आमने सामने. शेतकरी हैराण. सहकार विभाग करते तरी काय? थकलेल्या दंडाने पोलीस विभाग चक्रावला. लाखो चलान आणि कोट्यावधींची थकिती. आता सविस्तर बातम्या. विधानसभेतील मतविभाजनास कोण जबाबदार याची कारणे भाजप शोधत असून हिंदू मतांचे विभाजन करण्यास भाजपचे माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळेच अकोला पश्चिम विधानसभेत भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवामुळे भाजपच्या वरिष्ठांची झोप उडाली असून ते आता या सर्व माजी नगरसेवकांवर कारवाई करण्याची शक्यता वाढली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा 30 वर्षांपासून भाजपकडे होता. तो मतदारसंघ थेट काँग्रेसच्या ताब्यात गेला. त्यामुळे पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. इतकेच नाही तर शहराच्या मुख्य रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मतदारसंघात 50,000चा लीड आणि पश्चिममध्ये 1300 मतांचा पराभव पाहता याची चौकशी सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींची सभा, योगींची सभा झाल्यानंतर परिवारातील सर्वांनी भाजपसाठी काम केल्यानंतर 30 वर्ष ताब्यातील मतदारसंघ हातून निसटण्याचे शल्य भाजप श्रेष्ठींना आहे. त्यामुळे या पराभवास जबाबदार असल्याचा करेक्ट कार्यक्रम लावण्याची तयारी सुरू झाली आहे. केवळ राजेश मिश्रा, डॉक्टर अशोक ओळंबे आणि हरीश आलिमचंदानी हे निवडणुकीत उतरल्यामुळे नाही तर माजी नगरसेवकाने पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न करता काँग्रेस उमेदवाराला थेट रसद पुरविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीची संभाव्य तिथी पाहता तत्पूर्वी मोठे बदल अकोल्यात होण्याची चिन्ह आहेत. माजी नगरसेवक व भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना भाजप तिकीट नाकारणार असल्याचे गृहीत धरत आतापासून महापालिकेची त्यांची जागा सुनिश्चित करण्याची जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शासनाची कुठलीही मान्यता न घेता नारायणा टेक्नो स्कूलने 1200 विद्यार्थ्यांची ऍडमिशन करत अवैध पद्धतीने शाळा सुरू असताना त्यावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले. पण प्राथमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालय कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. स्थानिक कौलखेड खडकी भागातील नारायणा ग्रुप ऑफ स्कूल या शैक्षणिक संस्थेने नियंत्रण रेषेच्या आत भव्य इमारत उभारली असून जिल्हा परिषद प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने शाळा सुरू केली आहे. या संदर्भात सदर शाळेवर कारवाईसाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला फैलावर घेतले. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाव यांनी शाळेला सील लावण्याचे निर्देश दिले. दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी देखील शिक्षण विभागाने घेण्यासंदर्भात त्यांनी स्पष्ट केले. अकोला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्याम राऊत यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी नारायणा स्कूल राधानगरी ही अनधिकृत असून मुलांची व पाल्यांची फसवणूक होत आहे, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले. मात्र त्यावर अद्याप काहीही कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याने या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. अकोला पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत वाढ केली आहे.
1 दशलक्ष घनमीटर पाण्यामागे 1,10,000 वाढ केल्याने महापालिकेवर वर्षाकाठी 25 लाख रुपयांपेक्षा अधिक बोजा वाढला आहे. शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. काटेपूर्णा प्रकल्पात शहरासाठी 24 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. महापालिकेची झालेली हद्दवाढ तसेच वाढलेल्या लोकसंख्येमुळे वर्षाकाठी या संपूर्ण आरक्षित पाण्याची उचल केली जाते. महापालिका थेट प्रकल्पातून उचल करीत असल्याने पूर्वी 1 दशलक्ष घनमीटरसाठी 2,50,000 रुपयाची पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र 2022 मध्ये पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत वाढ केली आहे. त्यामुळे 1 दशलक्ष घनमीटरसाठी 5,50,000 रुपयाची पाणीपट्टी आकारण्यात आतापर्यंत याच दराने पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र मार्च महिन्यापासूनच पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीत वाढ केली आहे. त्यामुळे महापालिकेला आता 1 दशलक्ष घनमीटर पाण्यासाठी 6,60,000 रुपयाची पाणीपट्टीचा भरणा करावा लागतो. दरवर्षी पाणीपट्टीत 10% वाढ होते. मात्र मार्च महिन्यापासून 1 दशलक्ष घनमीटरसाठी 5.5 लाख ऐवजी 6,05,000 महापालिका दरमहा 2 दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल करते. आता दरमहा महापालिकेला 13,20,000 रुपये पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे. यामुळे वर्षाकाठी 25 लाख रुपयाने पाणीपट्टीचा बोजा महापालिकेवर वाढला आहे. भविष्यात महापालिका स्थानिकांकडून पाणीपट्टीचे अतिरिक्त पैसे वसूल करण्याची शक्यता आहे. गत काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार परिसरातील आवारात धान्याची आवक वाढली आहे. अशातच बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीच बंद आहे. मात्र हमाली दर वाढीच्या मुद्द्यावरून बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक बाजार समितीत असून त्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 5 ते 60% वाढ करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सभापतींना बुधवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना दिले. हमाल कामगारांच्या प्रतिनिधींना ही दरवाढ मान्य नसून ते 25% दरवाढीवर सध्या तरी ठाम आहे. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज बंद होते. परिणामी सुमारे 5,000 क्विंटल आवक ठप्प झाली. ती उचलण्यास कोणी तयार नाही. हमाल कामगारांना प्रतिकट्टा 4 रुपये 15 पैसे मजुरी मिळते. पोत्यांची थप्पी लावणे, वजन काट्यावर ठेवणे, पुन्हा उतरवून ठेवणे आदींसाठी मजुरी मिळते. परिपत्रकानुसार 25% दरवाढ अपेक्षित आहे असे हमाल कामगारांचे नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान ग्रेन मर्चंट असोसिएशनकडून सभापतींनी दरवाढीच्या निर्णयाचे पत्र देण्यात आले. मात्र अद्याप तरी तोडगा निघाला नाही. अकोला बाजार समितीमधील प्रचलित दर आधीच जास्त आहेत. मात्र तरीही प्रशासनाचा मान राखून प्रचलित दरात 5 ते 60% वाढ करण्यास मान्यता देण्यात ग्रेन मर्चंट अग्रेसर होते. तातडीने बाजार करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे, ढगाळ वातावरणात शेतमाल वाऱ्यावर सोडून देणे कितपत योग्य आहे. त्यामुळे तातडीने बाजाराचे कामकाज तातडीने सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाळ्यात अतिरिक्त पावसाने रब्बी हंगामात सुगीचे दिवस शेतकऱ्यांना दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 1 लाख हेक्टरवर यंदा रब्बीचा विक्रमी पेरा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील पेरणी 75% पोहोचली असून जिल्ह्यातील 91,000 हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 71,000 हेक्टरवर हरभरा तर त्याखालोखाल 15,000 हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली. सिंचनाकरिता सोडण्यात येणाऱ्या पाण्याला किंचित विलंब झाल्याने गव्हाची लागवड थांबली. यंदा सर्वच प्रकल्पात सिंचनाकरिता पुरेसे पाणी उपलब्ध असणे ही बाब रब्बी हंगामाकरिता जमेची बाजू मानली जात आहे. तथापि कोरडवाहू हरभरा लागवड पूर्णत्वास गेली असल्याचे चित्र आहे. येत्या आठवड्यापर्यंत गव्हासह रब्बीतील अन्य पिकांची लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात यंदा लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सूर्यफूल, जवस, ओवा या रब्बी ज्वारीचा पेरा यंदाही वाढताच असून मका पीक घटले असल्याचे चित्र आहे. सरासरी क्षेत्र 1,21,104 हेक्टर असून पैकी आतापर्यंत 90,853 हेक्टरवर विविध पिकांची रब्बीतील पिकांची शून्य लागवड आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRC चे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शेतकऱ्यांच्या शेतातील तूर व हरभरा या पिकावर मोठ्या प्रमाणात हवामानातील बदलामुळे अळ्यांचे आक्रमण झाले आहे. फवारणीच्या व मशागतीच्या कामाला वेग आला असला तरी शेतकऱ्याला शेतात कामाला मजूर मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी सलग सोयाबीन, तूर, कपाशी अशा प्रकारची पिके मोठ्या प्रमाणात पेरली आहेत. तसेच यावर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. या पिकावर मोठ्या प्रमाणात मादी पतंग अंडी घालून अळ्यांची निर्मिती करीत शासकीय योजनांचाही मजुरांवर परिणाम. शासनाने मोफत अन्नधान्य व इतर योजनांची निर्मिती केल्याने मजुरांची काम करण्याची इच्छा नसल्याची विदारक परिस्थिती तालुक्यातील अनेक गावात निर्माण झाल्याने शेतातील कामाला मजूर मिळत नसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे हातचे आलेले पीक जाण्याची भीती अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. अशोक वाटिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांबरोबर अशोक वाटिकेत तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. सुंदर रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करण्यात आला होता. अभिवादनासाठी बौद्ध उपासक उपासिका तसेच समाजाच्या सर्व स्तरातील समाज बांधव एकत्र आले होते. अशोक वाटिका परिसरात पुस्तकांचे स्टॉल, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा उपलब्ध होत्या. शहरातील विविध भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य फलक उभारण्यात आले होते. तेथेही मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्री शिवाजी महाविद्यालयासह विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. गुरुवारी रात्री टॉवर चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मार्चला आरंभ झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले सुशोभित वाहन तसेच सर्वांच्या हाती प्रज्वलित मेणबत्त्या होत्या. मार्च अशोक वाटिकेत आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. पुष्प अर्पण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. बौद्ध उपासक उपासिका यांसह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. वाहनात घरगुती गॅस भरणाऱ्या दुकानावर धाड टाकून पुरवठा विभागाने कारवाई केली. यात 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पण गॅस एजन्सी संचालक मात्र मोकाट असून त्यांच्यावर कारवाई करण्याकडे पुरवठा विभाग दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे घरगुती गॅस पुरवठा करताना KYC आणि OTP बंधनकारक केल्यानंतर दुसरीकडे घरगुती गॅस थेट वाहनात भरण्याच्या उद्योगात गॅस एजन्सी संचालक गुंतले असून त्यांचे लायसन्स रद्द करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्या पुढाकार का घेत नाहीत अशी विचारणा आता होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील 3 टॉवर अकोटफेल या ठिकाणी घरगुती गॅस अवैध पद्धतीने ऑटोमध्ये भरण्याचे काम होत असलेल्या टाकलेल्या धाडी दरम्यान गुरुवार दिनांक 5 डिसेंबर रोजी उघड झाले. या संदर्भात अकोटफेल पोलीस स्टेशनला जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित व्यक्तीकडून 6,58,023 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. घरगुती सिलेंडरमधून मशीनद्वारे ऑटोमध्ये गॅस भरताना गणेश शिवाजी घुले 22 राहणार खुरनपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यावरून अकोटफेल पोलिसांच्या मदतीने संबंधित युवकास विचारपूस केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या ठिकाणी 13 सिलेंडर दिसून आले. त्यापैकी 9 सिलेंडर भरलेले होते. हा सर्व गैरप्रकार पाहता कुठेही पुरवठा विभागाचे अधिकारी यात सहभागी तर नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या गॅस एजन्सी संचालकाने हे सिलेंडर संबंधितांना उपलब्ध करून दिले त्याच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या 5 वर्षात अकोला पोलिसांनी जवळपास 5 लाख ई चलान फाडल्या. त्यातून सुमारे 24 कोटींची वसुली बाकी होती. पण ती वसुली थंड बस्त्यात पडल्याने पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही वसुली करण्यासाठी पोलीस थेट तुमच्या दारावर थाप मारण्याची शक्यता आहे. वाहन चालविताना केलेल्या चुका आणि त्याची वसुली करण्यासाठी पाठविलेल्या जवळपास 5 लाख चलान जैसे थे आहेत. त्यामुळे पोलीस विभागाची सुमारे 24 कोटींची वसुली बाकी आहे. वाहनावर असलेला दंड भरण्यासाठी वाहन चालक पुढाकार घेत नसल्याची माहिती आहे. 1 जानेवारी 2019 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अकोला जिल्ह्यातील एकूण 4,81,233 वाहनधारकांवर एकूण 23,78,69,807 इतक्या रकमेच्या ई चालान दंडाची थक बाकी आहे. न्यायालयाकडून 1,16,487 प्रिलिटिगेशन नोटिसा जारी करण्यात आल्या असून आतापर्यंत 3,08,320 वाहनांवर 16,62,57,250 इतकी दंड रक्कम प्रलंबित आहे. नोटीस मिळूनही दंड न भरल्यास संबंधित वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलीस विभागाकडून विशेष मोहीम राबवून राहत्या पत्त्यावर दंड वसुली केली जाईल. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी नागरिकांना त्वरित थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे पालन करून व थकीत दंड भरून पुढील अप्रिय कारवाई टाळावी असेही आवाहन केले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोला पश्चिमचा पराभव भाजपाच्या जिव्हारी, पक्षांतर्गत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार. नारायणा स्कूलवर कारवाईचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा आदेश, शिक्षणाधिकाऱ्यांची मात्र टाळाटाळ. महापालिकेला 25 लाखांचा अतिरिक्त भूर्दंड, पाटबंधारे विभागाने वाढविले पाण्याचे दर. APMC मध्ये हमाल आणि ग्रेन मर्चंट आमने सामने, शेतकरी हैराण, सहकार विभाग करते तरी काय. थकलेल्या दंडाने पोलीस विभाग चक्रावला, लाखो ई चलान आणि कोट्यावधींची थकिती. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.